नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मंचन यांच्या लग्न सोहळ्यात माधुरी दीक्षितचा डान्स व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सध्या सर्वत्र एकच चर्चा होत आहे, ती म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मंचन यांच्या लग्नाची। अनंत आणि राधिका मंचन यांचा शाही लग्न सोहळा 12 जुलै रोजी मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला। लग्नासाठी देशातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती। अनंत अंबानीच्या वरातीमध्ये संपूर्ण बॉलिवूड मंडळी अनंत आणि राधिकासाठी एकत्र आले होते। यावेळी बॉलिवूडची धगधग गर्ल म्हणजे माधुरी दीक्षितने सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे। वरातीमध्ये माधुरीने थेट डान्स केलेला आहे आणि तो डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। माधुरी दीक्षित खास डिझाईन लेहंगामध्ये आनंद आणि राधिकाच्या लग्नात पोहोचली होती। माधुरीने पेस्टल रंगाचा लेहंगा परिधान केला होता, ज्याला ट्रेडिशनल टच दिला होता। हेवी नेकलेस आणि मेकअपमध्ये माधुरीचं सौंदर्य खुलून आलं होतं, तर तिचे पती डॉक्टर नेने आणि मुलगा देखील ट्रेडिशनल आउटफिटमध्ये आले होते। अनंत अंबानीच्या वरातीमध्ये संपूर्ण बॉलिवूड डीजेच्या तालावर थिरकला होता। बॉलिवूडमधील माधुरी दीक्षित ही वरातीत सहभागी झाली होती। माधुरीने खलनायक सिनेमातील तिच्या चोली के पीछे क्या है हे गाण्यावर ठेका धरला। माधुरीच्या आधाने भर वरातीत सर्वांचं लक्ष वेधलंय। चोली के पीछे क्या है वर डान्स करताना डॉक्टर श्रीराम नेने देखील माधुरीच्या शेजारी उभे होते। माधुरीला डान्स करताना पाहून त्याचीही नजर हटत नव्हती। ए दिल दूंगी मेरे यार को प्यार को या लाईनवर नेनेकडे पाहून माधुरीने देखील त्यांना रोमॅन्टिक प्रतिसाद दिला आणि सध्या हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। अनंत अंबानी आणि राधिका मंचन यांच्या शाही सोहळ्यासाठी माधुरी बरोबर बॉलिवूड आणि साऊथमधील अनेक कलाकारांना आमंत्रण देण्यात आलं होतं। माधुरीसह जॉन सीन, रजनीकांत, प्रियंका चोप्रा, निक जॉन, शाहरुख खान, महेश बाबू, यश, सलमान खान, विक्की कौशल, कॅटरीना कैफ यांनी लग्नाला उपस्थिती लावली होती। त्याचप्रमाणे शाहिद कपूर, आलिया भट्ट, रणबीर कपूर, कियारा आडवाणी, रणवीर सिंग, दीपिका पादुकोण यांनी ट्रेडिशनल लुकमध्ये हजेरी लावली होती। आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।